आपली स्थिती कशी आहे याच्यावर आपण भार देतो किंवा एक विश्वास ठेवतो आणि त्या उद्देशानं आपल्याला ही कामं करायचे। तुम्ही जसे शेतकरी तसा मी एक शेतकरी आहे आणि या आजच्या या कामाच्या धोरणानुसार हे जे मी काम दिलंय ते एक मजुरांना काम मिळावं, माझी थोडीफार त्या ठिकाणी फायदा व्हावा या उद्देशाने हे काम दिलंय आणि म्हणून आपण मनापासून काम करावं अशी माझी इच्छा आहे। हे सगळ्यांना माहित आहे, आपण शेतकरी आहेत, आपल्या शेतीमधून आपल्याला जे उत्पन्न निघतंय, आता समजा हा बांध आहे, या बांधाला आपण एक अंदाज केला किती पोती भात निघत, हा सगळ्यांनी विचार करायचा की याच्यामधून किती उत्पन्न निघणार आहे। आणि आपण जर काम केलं तर काम करत असताना हा शेतकऱ्याचा, तुम्ही मजूर आहेत, मी एक शेतकरी म्हणून हे काम दिलं, पण तुम्ही मजूर आहेत, मग मजुरानं आपल्या मनापासून हे काम आपण कसं केलं, नाला सरळीकरण आहे, मग हा नाला सरळीकरण आपण कसा करायचा जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल या उद्देशानं आपण तनमन धनानं या ठिकाणी काम करून, जर समजा 6 दिवसात काम म्हणजे 1 हप्त्यात काम नाही पूर्ण झालं तर आपण दुसरा मास्टर मागू आणि त्या मास्टरमध्ये दुसरा काम पूर्ण करून घेऊ। पण माझी विनंती आहे की आपण मनापासून काम करावं, माझा फायदा होईल असंही बघावं, तुमचाही फायदा होईल हे बघावं, जेणे फक्त तुम्ही काम करावं, तुम्हाला मजुरी मिळेल या उद्देशानं करू नका, त्यातच शेतकऱ्याचा फायदा होईल या उद्देशानं काम करा। मी बोलतो, माझं काम आहे म्हणून मी बोलत नाही, पण आपल्या गावामध्ये दुसऱ्याचा एखाद्याचा मजगीचं काम चालू झालं दुसऱ्याचं, तर त्याचाही फायदा कसा होईल हे आपण बघावं। आणि म्हणून मला एक वाटलं की 2 शब्द आपण मजुरांशी बोलावं म्हणून मी बोललो आणि आपलं काम आपण करत राहावं, तुम्हालाही परवडलं पाहिजे, मलाही त्याचा फायदा झाला पाहिजे असं आपण करावं अगदी मनापासून। आणि आता या ज्या मजुरांची नावे या ठिकाणी वाचले जातील, वाचून दाखवतील, कामाचा मुहूर्त नारळ फोडून कामाचा श्रीगणेश करतोय, सगळ्या मजुरांनी खेळीमेळीनं काम करा, आनंदानं काम करा ही भगवंताजवळ माझी प्रार्थना आणि आपलं काम पूर्ण करा। चला घ्या बरं, थोड्या वेळाने हाजरी लावू आणि ज्यांची नावं आली नाही त्यांनी नावं द्या, पुढच्या हप्त्यात परत काम सुरू करायचं आहे। उभा फुटलाय ना, आडवा